वेलकम फ्रेंड्स, आज मी शेअर करते आहे रवा लाडूची रेसिपी। रव्याचेच लाडू आहेत, पण त्यामध्ये मी नारळ घातला आहे आणि नारळाची टेस्ट यामध्ये अतिशय अप्रतिम लागते। तर हे लाडू आता कसे बनवायचे ते आपण बघूया। रवा नारळ लाडू बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला नारळ घ्यायचा आहे। इथे मी हा नारळ फोडून घेतलेला आहे आणि आता हा नारळ मी स्क्रॅपरच्या सहाय्याने खवून घेते। हा नारळ मी स्क्रॅपरने खवला आहे किंवा विळीवरती पण खवला तरी चालतो, किंवा तुमच्याकडे जर मिक्सरला स्क्रॅपर असेल तर त्याच्यावरती पण हा नारळ खवता येईल। हा खवलेला नारळ एका बाउलमध्ये काढून घेतलाय। आता या लाडूसाठी काय काय जिन्नस लागतात ते बघूया। मी बघू शकता बारीक रवा घेतलेला आहे, अर्धा किलो रवा आहे। त्याचप्रमाणे मी साखर जवळजवळ अर्धा किलोला थोडीशी कमी आहे, म्हणजे 450 ग्रॅम साखर घेतलेली आहे। ओला नारळ आहे, अंदाजे 1.5 वाटी नारळ घेतलेला आहे, ओला नारळ खवून घेतलेला। हे आहेत बेदाणे, मी हे धुवून घेतलेले स्वच्छ बेदाणे, आणि हे आहेत काजू। आता हा रवा इथे आपण भाजून घेणार आहोत। इथे मी आता एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे। इथे मी 2 मोठे चमचे आता तूप, साजूक तूप घातलेलं आहे। तर आता या तुपामध्ये हा रवा घालून मी भाजून घेते। रवा चांगला भाजायचा आहे आणि लागलं तर तूप मी अजून घालणार आहे। अर्धा किलो मी रवा घेतलेला आहे। तर इथे आता मी हा रवा भाजायला सुरुवात केली आहे। एक 10 ते 15 मिनिटांनंतर मी पुन्हा थोडंसं तूप घातलेलं आहे आणि पुन्हा त्यावरती हा रवा भाजून घेते। आता इथे रव्याचा रंग पण बदललाय आणि एक छान असा खमंग सुवास येऊ लागलेला आहे। आता ह्या स्टेपला मी ह्याच्यामध्ये काजू घालणार आहे। काजू पण आता ह्याच्याबरोबर थोडेसे भाजले जातील। आता हा रवा भाजून झालेला आहे। आता हा रवा मी साईडला ठेवते, ही रव्याची कढई। आता एका दुसऱ्या कढईमध्ये पुन्हा मी 1 चमचाभर तूप घातले आणि आता या तुपावरती आता हा जो नारळ आपण खवून घेतलेला आहे ना, तो भाजून घेऊया। आता हे खोबरं भाजताना इतकं भाजायचं आहे की त्याचा ओलेपणा कमी होईल, इतपतच भाजायचं आहे। तर हे खोबरं मी साधारण एक 10 मिनिटं भाजलेलं आहे आणि आता ते असं कोरडं जरासं झालंय। तर आता हे साईडला ठेवून देते। हे जे खोबरं जे आता मी भाजलंय ते आता ह्या रव्यामध्ये मिक्स करूया। आणि आता पुन्हा एकदा रवा थोडासा खोबऱ्याबरोबर भाजून घेऊया। इथे आता रव्याचा रंग पण बदललाय आणि रव्याचा अतिशय खमंग असा सुवास सगळीकडे पसरलाय। तरी पण मी आता पुन्हा थोडंसं तूप घालून रवा भाजून घेते परत। तर फ्रेंड्स, आता मी पुन्हा रवा भाजलाय तूप घातल्यावर, आणि आता हा भाजलेला जो रवा आहे, ही रव्याची कढई मी आता साईडला ठेवून देते आणि आता पाक करायला घेऊया। आता पाक बनवण्यासाठी पण मी जाड बुडाचंच पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी साखर घालते। आता ही साखर जी आहे अर्ध्या किलोला थोडीशी कमी आहे। आता या साखर भिजेल एवढंच पाणी इथे घालायचं आहे आपल्याला। याच्यापेक्षा जर जास्त पाणी घातलं तर पाक पातळ होईल आणि पाक बिघडेल। साखरेमध्ये पाणी घातल्यानंतर सतत ढवळत राहायचं आहे, जोपर्यंत यामध्ये साखर विरघळत नाही तोपर्यंत। इथे तुम्हाला बघायला मिळत असेल, एका शेगडीवरती मी रवा भाजून ठेवलाय आणि दुसऱ्या शेगडीवरती मी पाक करत ठेवलेला आहे। तिकडे दुसऱ्या कढईमध्ये जो रवा ठेवलेला आहे तो रवा सुद्धा थोडासा कोमट होऊ द्यायचा आहे। अगदी गरम रवा आपल्याला घ्यायचा नाहीये। पाकाला तर उकळायला सुरुवात झालेला आहे, ते तुम्ही बघत असाल। मी आता गॅसची फ्लेम बारीक केलेली, लो फ्लेम केलेली आहे। बारीक गॅसवर आता करायचं आहे, नाही तर पाक कडक होतो। त्यामुळे आता इथे सतत ढवळत राहायचं आहे आणि पाक चेक करत राहायचं आहे दर 5-5 मिनिटांनी। इथे मी आता ह्याची तार कितपत आली, यायला लागली आहे तार त्याला। पाक अतिशय 10 मिनिटांमध्ये पाक बनतो, पाक बनवायला वेळ नाही लागत। तर आता इथे मी थोडासा हातावरती घेऊन बघते, इथे या पाकाला आता तार आलेली आहे आणि हा एकतारी पाक आता तयार झालेला आहे। तर आता हा पाक झालेला आहे, पाक पटकन बनतो, जवळजवळ 7 ते 8 मिनिटांमध्ये पाक तयार झाला। वेलची पावडर, इथे मी गॅस मगाशीच बंद केलेला आहे आणि यामध्ये वेलची पावडर चांगली मिक्स करून घेऊया।
आता हा जो भाजलेला रवा आहे थोडासा आता कोंबट झालाय आणि पाकामध्ये आता मी आता इथे पाकाखालचा गॅस बंद करून पण एक 10 मिनिटं झाली आहेत. अगदी उकळता पाक पण घ्यायचा नाहीये, नाही तर काय होतं हा जो रवा असतो तो त्यात शिजून जातो, म्हणजे तो शिऱ्यासारखा बनतो. असं माझ्यातनं एकदा दोनदा झालं होतं. तर रवा लाडूची ही टीप आहे की पाक उकळता घ्यायचा नाहीये, थोडासा गॅस बंद करून मग त्याच्यामध्ये रवा मिक्स करायचा आहे. आता हा जो रवा आहे तो या पाकामध्ये भिजत ठेवायचा आहे. आपला पाक जर कच्चा असेल तर रवा भिजायला खूप 1 तास 2 तास सुद्धा लागतात, पण पाक जर चांगला झाला असेल तर अर्ध्या तासामध्ये सुद्धा हा रवा भिजतो. तर आता हा भाजलेला सगळा रवा मी पाकामध्ये मिक्स करून घेतला आहे. इथे तुम्ही बघत असाल अगदी व्यवस्थित तो मिक्स झाला आहे आणि आता त्यावरती मी झाकण ठेवून तो साईडला ठेवते. आता हा पाकातला रवा म्हणजेच हे लाडूचं जे मिश्रण आहे ते मी साधारणपणे अर्धा ते पाऊण तास तर ठेवलंच होतं. तर आता ते मी चेक करते. आता हा रवा पाकात घातल्यानंतर तो 10 ते 15 मिनिटांनी सतत चेक करायचा आहे. नाहीतर काय होतं की रवा पूर्णपणे त्यात मिक्स होऊन जातो आणि एकदम कोरडा बनतो की आपल्याला त्याचे लाडू वळता येणं अशक्य होतं. पण आता इथे जे मिश्रण झालं आहे ते अतिशय योग्य आहे. लाडू वळण्यासाठी एकदम बरोबर मिश्रण झालेलं आहे. कधीकधी पाक ओला असला तर खूप मऊ लाडू बनतो आणि पाक कडक झाला तर एकदम भगरा बनतो. तर आता मी एक एक लाडू वळायला सुरुवात केलेली आहे. आता इथे मी प्रत्येक लाडूमध्ये एक बेदाणा घालून दोन्ही हातांनी गोल आकारामध्ये ह्याचे लाडू वळून घेते. तर अशा पद्धतीने अतिशय सुरेख लाडू बनवून तयार झाला. तो आता मी साईडला ठेवून देते आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे लाडू आता एक एक करून वळून घेते. तर आता इथे मी एक एक लाडू वळायला सुरुवात केली आणि लाडू पण अतिशय छान बनत आहेत. पण झालंय काय की ते रवा जो आहे तो हाताला थोडासा चिकटतोय, त्यासाठी मी आता दोन्ही हातांना साजूक तूप लावून घेते, म्हणजे आता ते लाडू हाताला चिकटणार नाही. अशा पद्धतीने आता पुन्हा मी लाडू वळायला घेते. आता या लाडू वळताना मला अजून एक असं लक्षात आलंय की हे जे मिश्रण जे आहे ना ते पुन्हा आता ड्राय झालंय. एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ते असं पटकन कोरडं पडतं. तर अशा वेळेला काय करायचंय, हे जे मिश्रण आहे ना ते पुन्हा एकदा मंद आचेवरती गरम करायचं, म्हणजे पुन्हा त्याचा असा गोळा तयार होतो आणि मग पुन्हा लाडू वळायचे. किंवा त्यामध्ये थोडंसं आता इथे मी दूध घातलंय ते मऊ होण्यासाठी, तर तुम्ही थोडंसं दूध घालू शकता किंवा ते मिश्रण आहे ना ते गॅसवरती पुन्हा थोडंसं गरम करायचं आणि त्याचे लाडू वळायचे की लाडू असे पटापट वळून होतात. तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघत असाल अतिशय मस्त असे लाडू बनलेले आहेत. आता हे लाडू तुम्ही डब्यात भरून 8 ते 15 दिवस स्टोअर करू शकता. तर ही रवा लाडूची रेसिपी मी सर्व टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केली आहे. कशी वाटली ते मला सांगा. आपण पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीबरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बाय.